नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर माझा खूप दिवसानंतर मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे. तर मी आता आज बनवणार आहे मस्त अशी पनीरची भाजी बनवण्यासाठी मी पनीर घेतला आहे. आता या पनीरचे छोटे असे काप बनवून घेते मी. तर छोटे छोटे तुकडे असे पनीरचे बनवून घ्यायचे. कढईमध्ये मी थोडंसं तेल ठेवलं. तेल चांगलं तापवून घ्यायचं. तेल तापल्यानंतर तेलामध्ये मी हे पनीर तळून घेणार आहे. तर मस्त असं पनीर मी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. तोपर्यंत मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला. तर असे टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतला. नंतर पनीर मी मस्त असं फ्राय करून घेतलं बघा. आता हे मी पाण्यामध्ये टाकून घेते. नंतर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि कांदा फ्राय करून घ्यायचा अगोदर. कांदा हा मस्त असा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा. कांदा तळला की मी काढून घेतला आणि नंतर मग मी टोमॅटो काजू टाकून फ्राय करून घेते. आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि सर्व हे मी असं काढून घेतलं बघा प्लेटमध्ये. आता हे मिक्सरला मी बारीक पेस्ट बनवून घेते. कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. तेलामध्ये जिरं तेजपत्ता आणि तिखट टाकून मस्त असं भाजून घेतल्यानंतर कोथिंबीर टाकली आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवलेली टाकली. आता याला 2 मिनटं भाजून घ्यायचं तेलामध्ये. तर टोमॅटोचा आणि कांद्याचा कच्चापणा जाण्यासाठी हे व्यवस्थित 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं. नंतर लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, गरम मसाला आणि पनीरचा मसाला टाकून मी हे परतून घेते. याला 2 मिनटं असंच परतून घ्यायचं. बघा मस्त तेल सुटलं आहे या मिश्रणाला. आता याच्यामध्ये मी पनीर टाकून घेते. आता 2 मिनटं मिक्स करून घेते. पनीरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेते मी. पनीर मस्त असं घट्टसर पनीर छान लागतं. पनीरला मस्त उकळी येऊ द्यायची आणि मस्त असं खायची.